हे खऱ्या अर्थानं हे श्रेय म्हणजे आता स्वप्नील महाराजांनी स्वतःचं घर सोडून सगळी सोडून या ठिकाणी तुमच्यासाठी वेळ देत आहे. महाराज आज मी पाहतोय, मी पहिल्यांदा अशी व्यक्ती बघितली की आता मला काही नको, आमच्याकडे तंगतारी ज्या दिवशी मला पाहिजे त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. आज पहिल्यांदा आजपर्यंतच्या अशा अनुभवित आणणारा मला की पहिली पंगत चालू तरी देणार नाही ना त्या परिसरामध्ये आम्हाला पंगत मिळेल का. आणि एकमेव व्यक्ती अशी आज या ठिकाणी तयार झाली. मला अभिमान वाटतोय की आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये अशी माणसं तयार होत आहेत आणि त्यांच्या हाताखाली 3 माणसांमध्ये 114 मुलं तयार होत आहेत. हे 114चे कधी 1014 होतील, कधी 1,00,000 होतील म्हणता येत नाही. आणि ते महाराज निश्चित तुमचं भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये तुमचं नाव सुवर्णाक्षराने कोरलं जाईल याची मला खात्री आहे. कारण तुम्ही करताय, तुम्ही निस्वार्थ भावनेने करताय काय, तुमचा याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाहीये, त्याचा मला निश्चित अभिमान आहे. आणि निश्चित तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असं महाराजांचं काम चाललंय. धन्यवाद.